बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मंचावर उपस्थित पूजनीय कीर्तनकार सरंदरजी महाराज, आमचे ज्येष्ठ नेते, मित्र म्हणणार नाही कारण मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा. एक एक केस पांढरं झालं नाही, तुमचे सगळे केस पांढरे झाले. मध्ये खैरे साहेब, बोरकर साहेबांचे बंधू या ठिकाणी आलेले आहेत. आमचे माननीय नगराध्यक्ष आपले दिनेशजी या ठिकाणी आलेले आहेत. परदेशी साहेब, भाऊसाहेब चिगडगावकर, कल्याणजी दागोडे, दशरथजी बनकर, कैलासजी पवार, विशालजी संचेती, ज्ञानेश्वरजी जगताप, सचिनजी वाणी, अखिल सेठ, गोरख घायपट, शैलेंद्रजी चव्हाण, कोणकोणा घेऊन सर्व समिती, माझ्यासमोर बसलेले सर्व या पंचकृषीत आलेले भाविक बंधू आणि भगिनींनो, आज आपला 281वा खंड हरिनाम कीर्तनवारी सप्ताह खंडाळा. मी आत्ताच थोड्या या ठिकाणी आलो. खरं म्हणजे आज मुख्यमंत्री महोदय रामगिरी महाराजांच्या कीर्तनाला त्या ठिकाणी आहेत. दरवर्षी आम्ही सरला भेटून जात असतो. मी पण 5-6 वर्ष झाले सतत त्या ठिकाणी जात असतो. आज शिंदे साहेब पण त्या ठिकाणी आलेले आहेत, विखे पाटील साहेब पण तिकडे आहेत आणि त्यामुळे सगळे जर तिकडे जात आहेत तर म्हटलं आपण इकडे यावं. परवाच माझे आणि आपले सावता महाराज वसेकर आणि प्रभू महाराज बाळे यांची भेट नाशिकला झाली. कुंभमेळ्याच्या निमित्ताने ते परवा इथे आले आणि त्यांनी मला आग्रह केला की सगळे तुम्ही सरला भेटून जातात, पण आता यावेळेला तुम्ही आमच्याकडे जरा थोडंसं नजर मारा, तसं तुम्ही सांगितलं थोडंसं आमच्याकडे बघा. तसं म्हणून मी म्हटलं की ठीक आहे. मी आज साहेबांबरोबर तिकडे गेलो नाही आणि सकाळीच मुंबईत 7 वाजता निघालो आणि आपल्याबरोबर निघालो. पण मला अतिशय आनंद झाला, अतिशय पवित्र अशा कामासाठी, अतिशय म्हणजे याचं वातावरण मी जेव्हा बघतो सगळं भक्तिमय झालेलं आहे. आपण दिवसभर सगळ्याच ठिकाणी फिरत असतो, सगळ्याच कार्यक्रमाला हजेरी लावत असतो. एकेका दिवसात 10-15 कार्यक्रमाला मला वेगळी भाषणं करावी लागतात, जावं लागतं. पण आजचा कार्यक्रम या आगळा वेगळाच आहे. मला वाटतं वैजापूर तालुक्यामध्ये हा 3रा सप्ताह मी या ठिकाणी बघतोय. सरला बेटूरचा आहे, परसोड्याचा आहे, आपला खंडाळ्याचा आहे, अजून महिनाभर तो महिनाभर आणि परसोड्याचा तो एकच. म्हणजे इतकं भक्तिमय वातावरण या ठिकाणी आहे की मी असं त्यांना पडेल म्हणजे असा एखाद्या तालुक्यातच एवढ्या मोठ्या संख्येमध्ये भाविक एकत्र झालेले आहेत ते मी पहिल्यांदा या ठिकाणी बघतो. मला वाटतं आपण तालुक्यावर सगळ्यांना हा कार्यक्रम असेल, पण इथे आज आल्यावर मला कळालं की किती भक्तिमय वातावरण या ठिकाणी आहे, किती भक्तिभावाने सगळ्यांच्या आई आहेत, भगिनी आहेत, आपण सगळे पुरुष मंडळी आहे, ती सगळी या ठिकाणी हजर बसते. आणि म्हणून मी आयोजकांना धन्यवाद देतो की आपण मला या ठिकाणी बोलवलं, महाराज आपण मला या ठिकाणी बोलवलं, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. जास्त वेळ मी बोलणार नाही कारण उशीर झालेला आहे. आपल्याला सर्वांना महाराजांना ऐकायचं आहे या ठिकाणी आणि म्हणून मी जास्त या ठिकाणी बोलणार अजिबात नाही आहे. साहेबांचं आपण ठरलं की 2-2 मिनिटच बोलावं, तुम्ही 1 मिनिटं काढून टाकलं काही हरकत नाही. पण साहेबांनी जे सांगितलं की हा आमच्या मार्गावर गिरीश भाऊ येत आहेत असं नाही, आमचा मार्ग ओरिजिनल आहे. तुम्ही मध्ये थोडंसं चुकले होते, नाही तर आपण एकत्रच होतो. हा राजकारणाचा भाग नाही आहे, पण थोडंसं तुमची वाट चुकली त्यामुळे थोडी गडबड झालेली आहे. नाही तर आपण सगळे एकत्रच होतो सुरुवातीपासून की 25-30 वर्ष झाले, काही हरकत नाही. पण आमचं स्नेहप्रेम बघा साहेबांचा माझा विषय वेगळा आहे. तो ही महाराष्ट्र केवळ संतांची भूमी आहे असं नाही आहे, तर संतांच्या विचारांनी समाज घडवणारी भूमी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाचा मार्ग दाखवला, संत नामदेव महाराजांनी भक्तीची पताका उंचावली, संत एकनाथ महाराजांनी समाज प्रबोधन या ठिकाणी केलं, आणि संत तुकाराम महाराजांनी नामाचा आणि माणुसकीचा संदेश दिला. आणि या संत परंपरेचा वारसा आपण येणाऱ्या असंख्य संतांनी महाराष्ट्राच्या समाज जीवनाला संस्कार दिले. आणि यातलेच त्या संत परंपरेतले अतिशय मोठे संत शंकर स्वामी महाराज यांचे कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. संत तुकाराम महाराजांच्या विचारात परंपरेचा आणि संत निळोबारायांच्या शिष्य परंपरेचा वारसा पुढे नेण्याचं काम शंकर महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे संत तुकाराम महाराज, निळोबा महाराज, त्यानंतर शंकर स्वामी महाराज, ही परंपरा एक वेगळी परंपरा की तो संत आले गेले, कोणी या ठिकाणी राहत नाही, पण त्यांनी दिलेले विचार
त्यांनी या ठिकाणी दिलेले सगळे आमचे अभंग भजन ते संस्कार हे अखंड आता 281 वर्ष झाले आपल्याला या ठिकाणी आपली परंपरा या ठिकाणी चालू आहे. म्हणजे एखादी संस्था आहे ते 25 वर्ष राहते 50 वर्ष राहते नंतर त्यांना कोणी ओळखत नाही. एखादी पिढी ओळखते पण पिढ्याना पिढ्या शेकडो वर्ष हजारो वर्ष ज्ञानेश्वर माऊली असतील तुकाराम महाराज असतील नामदेव महाराज असतील त्यांची ओळख कधी पुसली जात नाही. त्याचे विचार सतत पुढे आपण घेतो आहोत. आणि म्हणून मला वाटतं ह्या संस्काराची जर आपल्याला गरज आहे राज्याला गरज आहे देशाला गरज आहे आपल्या धर्माला सुद्धा या संस्काराची गरज आहे. हे विसरता कामा नये. मी मागच्या ठिकाणी सांगितलं की आजकाल मोबाईलच्या काळामध्ये पुढची पिढी आमची काय लक्षात ठेवेल मला कळत नाही आहे. मुलांना लहानपणी जेवता जेवता सुद्धा मोबाईलच दाखवावा लागतो तसे जेवतच नाही आहे. बरं तरी ते सगळे आजोबा बसलेले आहेत आई वडील पण आहेत पुन्हा तर मोबाईल दाखवण्याच्या मागे तसंच आहे. माझे नातू आहेत लहान 3 वर्षाचे 5 वर्षाचे पण त्यांना मोबाईल दाखवण्यासाठी जेवतच नाही. आता ह्या असं जर हे संस्कार सांगेल कोण हे दाखवेल कोण ऐकवेल कोण तर मला वाटतं अशा सत्ताची या ठिकाणी गरज आहे. आज आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये ग्रामीण भागाला भक्तिभावनेला कोणी पायी चालत आलं कोणी गाडीवर जे मिळेल त्या वाहनाने आपण या ठिकाणी येतात. मला वाटतं चांगले संस्कार या ठिकाणी या माध्यमातून या सत्ताच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मिळत असतात. मला जास्त या ठिकाणी बोलायचं नाही आहे पुन्हा थोडक्यात मी या ठिकाणी बोल अगदी थोडक्यातच 2 शब्दात सांगतो की आपल्या मागण्या पण या ठिकाणी आहेत. आपल्याला कल्पना आहे मी कुंभमेळा मंत्री पण गेल्या 12 वर्षापूर्वी कुंभमेळा झाला त्यावेळेस सुद्धा कुंभमेळा मंत्री मीच होतो. म्हणजे हा योगायोग आहे. किती पुण्याचं काम मला मिळतं या ठिकाणी बघा तुम्ही. मी साहेबांना माहिती मी 40 वर्षाला निवडून येतोय. माझ्याकडे सगळ्यात सिनियर आहे मी सगळ्यात सिनियर आहे मी माझ्याकडे म्हणजे दिसत नाही यांच्यासारखं एवढा पण मी खरंच मोठं भाग्य आहे. 12 वर्षांनी मला पुन्हा कुंभमेळ्याला त्या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी मला काम करण्याची संधी यावेळेला 12-13 कोटीच्या वर भाविक त्या ठिकाणी येतील श्रद्धाळू येतील. गेल्या वेळी 3-3.5 कोटी होते यावेळेला 12 चौपट गर्दी होईल. पंढरपूरला आपण सगळे होतात पंढरपूरला आले होते आपण सगळे आले होते. मी त्या ठिकाणी मला बघितलंच ना आपण बऱ्याच जणांनी गर्दीचं नियोजन करते 3 दिवस त्या ठिकाणी होतो. शेवटच्या दिवशी आषाढ येते त्या दिवशी दिवसभर 24 तास मी त्या माणसावर उभारून सगळं गर्दीचं नियोजन करत असतो दरवर्षी. मागच्या वेळी 22-23 लाख भाविक त्या ठिकाणी आले. यावेळेला साहेब 35 लाखाची वर संख्या गेली म्हणजे 12 लाख लोक जास्त आले 30% लोक जास्त आले मागच्या वेळेपेक्षा. म्हणजे किती आता मंदिराविषयी धर्माविषयी आपली किती आस्था लोकांची वाढत चाललेली आहे. म्हणजे तरुण वर्ग मोठ्या संख्येमध्ये होता ही आनंदाची बाब आहे. आणि म्हणून आता कुंभमेळ्यामध्ये सुद्धा 12 कोटीच्या वर श्रद्धाळू ज्यावेळेला येतील त्यावेळेला काय परिस्थिती होईल त्याची आता मी कल्पनाच करतोय की काय करावं लागेल काय. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना आमंत्रण देतो. आणि या निमित्ताने आपण काही आपल्या धर्मक्षेत्राचे स्थान सांगितलेले आहेत त्याचाही आपण त्या ठिकाणी निश्चित विचार करू निश्चित विचार आपण त्या ठिकाणी करू. पण महाराज आपण जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे तोही महत्वाचा आहे. पण तत्पूर्वी फक्त एकच मी बोलेन पण मी प्रत्येक ठिकाणी हा विषय बोलतो की आजची पिढी आजची तरुण पिढी ही व्यसनमुक्त झाली पाहिजे. माझा सगळ्यात आग्रहाचा विषय असतो माझा हा व्यसनमुक्त झाली पाहिजे. आपला देश जगामध्ये सगळ्यात तरुण देश आहे. 142-141 कोटी जनता आपली झालेली आहे लोकसंख्या आपली झालेली आहे. आणि याच्यामध्ये 65% तरुण आहेत 35च्या आतले 18 ते 35च्या आतले तरुण या ठिकाणी जवळपास 65% म्हणजे 100 कोटी असतील तर 65 कोटी तरुण आहेत. 35% लोक 35 वर्षाच्या वरचे आहेत. पण मला वाटतं ही तरुण पिढी आज काय करते आपण टीव्हीवर बघतात वर्तमानपत्रामध्ये वाचतात काय चाललेलं आहे. मला वाटतं कुठेतरी आपली पिढी भरकटल्यासारखं. परवा आपण वर्तमानपत्रात नाही आपण टीव्हीवर बघितलं असेल महाराज आपण टीव्हीवर बघितलं असेल पुण्यामध्ये 7वीतला मुलगा 7वीतला वर्ग आणि तो मुलगा ते पार्लेट जेवतो असं नाकाने ओढतो. ते आपण बघतो पिक्चर तिथं ते आपल्याला समजतं कसं असतं काय तो नाकाने ओढतो ड्रग. 7वीतला 12 वर्षाचा मुलगा मला सांगा आपली पिढी कुठे चाललेली आहे हा समाज कुठे चाललेला आहे. आणि मग याचं प्रबोधन कोण करणार आहे. आता महाविद्यालयामध्ये शाळांमध्ये जर असं प्रमाण वाढत गेलं आहे ड्रगचं तर ही पुढची पिढी कशी आहे. हे भविष्य सगळं देशाची पिढी आहे. मान्य मोदींनी सांगितलं की आपल्याला विश्वगुरू व्हायचं आहे सुपर पॉवर व्हायचं आहे. ज्यावेळेला आपण 100 वर्ष पूर्ण करू 47 मध्ये त्यावेळेला आपल्याला जगामध्ये सर्वश्रेष्ठ व्हायचं आहे 1 नंबरचा देश व्हायचा आहे. आणि 1 नंबरचा देश व्हायचा असेल आणि ही लहान मुलं ही तरुण पिढी जर अशी वाहत जात असेल व्यसनामध्ये तर कसं होणार. आणि म्हणून मला वाटतं की आपल्या प्रबोधनातून कारण आपण जे सांगाल ते लोक ऐकते
तेच करतील. आणि म्हणून आपला एक मोठा मान सन्मान या राज्यामध्ये आहे, देशामध्ये संत महात्मांचा, साधू संतांचा. पण आपण हे लोकांना सांगितलं पाहिजे की आपण सांगतात पण अधिक प्रभावीपणे सांगितलं पाहिजे की बाबा व्यसनापासून लांब राहा. हा खरं मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्या पिढीला भरकटली तर पुढे मला कळत नाही काय भविष्य असेल. आणि हो त्या विचार पुन्हा आपण सगळ्यांना सांग, तंबाखूपासून दूर राहा, दारूपासून दूर राहा. काय ते माणिकचंद खातात, गोवा खातात, विमान तुमान बाहेरचे नाव असेल, पहिल्याचे नाव आमच्याकडे काय खातं. माझं आरोग्य क्षेत्राला सगळ्यात मोठं काम आहे. खेडे साहेबांना माहिती मी लाखो लोकांच्या ऑपरेशन केलं मुंबईला देऊन, ग्रामीण भागाच्या राज्यातून 10, 20, 25 लाख रुपये लागून मी फुकट काम करतो, जेवढे तुला घरापर्यंत सोडून देतो. पण आजकाल सगळ्यात जास्त पेशंट कसले आहेत तर कॅन्सरचे. कसला कॅन्सर झाला? ओरल कॅन्सर, तंबाखूचा कॅन्सर, चालेल जेवण करून म्हणून. सगळ्यात जास्त हॉस्पिटलच्या गर्दी कोणाची आहे तर तंबाखू खाऊन मरणाऱ्या तरुणांची आहे. आता काय कामाचं असं बायको तरुण राहून गेले, मुलं राहून गेले, म्हातारा बाप राहून गेले, हा चालला गेल्यावर मला वाटतं हे बंद करा. पण आजचा हा विषय मुद्दाम प्रामुख्याने मी या सांगतो, तंबाखू अतिशय जहर आहे, बंद करा सगळ्या डोक्यात. बिडी सिगरेट असेल, दारू असेल, आणि सांगण्याचा अधिकार मला आहे. कारण मी आयुष्यामध्ये जो चहा सुद्धा प्यायला नाही माझ्या. ते तर मी संध्याकाळी भाऊ बारमध्ये बसले ते ज्ञान देत आहे तर काय कामाचं, बरोबर आहे की नाही? ते तर मंत्री महोदय इकडे कुठेही सांगताय दारू पिऊ नका आणि संध्याकाळी भाऊ बारमध्ये बसले मंत्री महोदय, असं चालेल का? त्यामुळे मी सुद्धा इतक्या वेळा सिनियर असून सुद्धा मी रोज व्यायाम करतो, मी रोज धावतो 7-8 किलोमीटर. मी हॉटेलला जेवत नाही, मी बाहेर लग्नामध्ये जेवत नाही. तुम्ही जेव्हा असं म्हणत नाही, पण ते पथ्य पाळलेलं आहे, त्याला खूप फिरावं लागतं, खूप काम असतं. आणि म्हणून मला वाटतं व्यसनापासून लांब राहावं एवढी विनंती मी आपल्याला ठिकाणी करतो. महाराज आपण ज्या ज्या सूचना दिलेल्या आहेत हे सरकार आपलं आहे, हे अतिशय आपल्याला माहिती आहे धर्माच्या बाजूने बोलणारं सरकार आहे. 12 वर्षामध्ये आपण काय काय केल्याची कल्पना आहे. आपण ब वर्ग या ठिकाणी दर्जा दिला. मी म्हणतो तो ग्रामविकास खात्याचा मागच्या वेळेला टुरिझमचा, त्यावेळेला आपण 1 कोटीवरून 5 कोटी रुपये ब वर्ग देवस्थानासाठी केले. 5 कोटीवरून शेवटी इतकी जुनी मंदिरं आहेत. पुढे पहिल्या देवीने त्यावेळेला घाट बांधले, मंदिरं बांधले, त्याचं जतन आपण केलं पाहिजे. अनेक जुनं मंदिर आहेत पूर्वजांनी आपले बांधलेले आहेत, पण त्यांना डागडुजी करायला पैसे नाही. आपल्या सरकारने निर्णय घेतला ब वर्गासाठी 5 कोटी होते, आपण 25 कोटी रुपये दिले. ब वर्गाला 1 कोटी होते, आपण 5 कोटी केले. क वर्गाला 25 लाख होते, आपण 1 कोटी केले. आणि हजारो मंदिर देवस्थान आपण ब वर्गामध्ये त्याचं वर्गीकरण केलं. त्यामुळे सगळ्यांना 5-5 कोटी आपण त्या ठिकाणी दिलेले आहे. पण या उपर जाऊन तुम्ही म्हणा पंढरपूरला आपली जागा आहे, मला पक्षाच्या गावातही सांगितलं आमची जागा आहे 6 गुंठे, आपली किती आहे 10 गुंठे, आपली मोठी जागा आहे. आपण सगळेजण मिळून निश्चित तुम्हाला मी शब्द देतो, एक सुंदर काय म्हणतात आपल्याला भक्तिधाम, एक सुंदर भक्तिधाम आपण त्या ठिकाणी बांधूया. मी कुठेही कमी पडणार नाही, आपलं सरकार या बाबतीमध्ये कुठेही कमी पडणार नाही. आपण बघितलं असेल आपली अयोध्येपासून असेल, उज्जैनपासून असेल, काशी विश्वनाथापासून असेल, सगळी देवाला. पंढरपूरला तर आपण परवा 3,500 कोटी रुपयाचा त्याला मंजुरी आपण त्या ठिकाणी दिली. कॉरिडॉर आपण करतोय. आपण बघितलं 35 लाख रुपयाला यावेळेला किती घालण्याची झाली, किती गर्दी झाली होती. 26 किलोमीटरची लांब होती. सगळ्या लाईनमध्ये फिरून आलो 2 दिवस त्या ठिकाणी जाऊन. आणि म्हणून मला वाटतं की त्या ठिकाणी त्याचा विकास होणे अपरिहार्य आहे. त्र्यंबकेश्वरला आपण त्या ठिकाणी कॉरिडॉर करतोय, तिथे पैसे देतोय. आपण तिथे सगळे तीर्थक्षेत्र आहे, तुळजापूरला त्या ठिकाणी देतोय. कारण हे देवस्थान आमचे श्रद्धास्थान आहे, याचे स्फूर्तिस्थान आहे, टिकले पाहिजे, हे राहिले पाहिजे. आपण राहू नाही राहू, पण हजारो वर्षे पुढे टिकले पाहिजे. आणि त्यासाठी सरकारची भूमिका मान्य देवेंद्रजी असतील, मान्य शिंदेसाहेब असतील, पवारताई असतील, वरती मोदीजी असतील, आमची भूमिका स्पष्ट आहे की यासाठी जेवढा पैसा लागेल तेवढा आम्ही त्या ठिकाणी देऊ. आम्ही कुठे धर्माच्या कामासाठी कमी पडणार नाही. आणि म्हणून आपले पंढरपूरची जागा आपण एकदा बघून घेऊ, ती मला दाखवा. आपण त्या ठिकाणी काय आराखडा आपलं त्या ठिकाणी तयार करा. आपण सगळेजण मिळून जे होईल थोडं फुलफुलाची पाकळी, पण मला वाटतं एक तर सरकारने केल्यापेक्षा आपण थोडंफार काही अधिक जमा केलं आणि त्याच्यामध्ये जो काही वाटा असेल मोठा तो आम्ही टाकूच, तो आम्ही निश्चित देऊ. पण 1-2 वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी आपलं भक्तिधाम त्या ठिकाणी तिथे सुंदर असं त्या ठिकाणी उभं करू. आपल्याला काही ठिकाणी कारण सरला बीटला आपण बघितलं असेल, मी 10 कोटी रुपयाचा एवढा मोठा सभामंडळ दिला की किती लोक त्या ठिकाणी बघतात, बसू शकतात. आणि त्याचबरोबर रस्ते केले, पूल केले. आता संरक्षण भिंतीसाठी मी त्यांना 60 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले. आपणही काळजी करू नका, आम्हाला सगळे सारखे मंदिराचा विषय या ठिकाणी आपला आहे. मी सांगतो ना, तुम्ही आता पढा वाचू नका, तुम्ही फक्त बरं काय कागदावर लिहून द्या की आपल्याला काय काय करायचं आहे. कारण महाराजांचं कीर्तन आपल्याला ऐकायचं आहे. दिनेश भाऊ या ठिकाणी आहेत, तुम्ही या ठिकाणी याचा फॉलोअप करा, आमच्या मागे लागा. जसं सरला भेटचं केलं तसं इथलंही करा.
या ठिकाणी करा. आम्ही कुठेही त्या ठिकाणी कमी पडणार नाही एवढंच या प्रसंगी आपल्याला त्या ठिकाणी शब्द देतो. पुन्हा आपल्याला खूप खूप मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. पाण्याचा विषय तो माझ्याकडेच आहे, तापी खोऱ्याचा, तो आम्ही विसरत चाललो की मण्याचा. तुम्हाला लगेच या महिनाभरात त्याची परवानगी देतो तुम्हाला. पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे, तोही तुम्हाला या ठिकाणी करून देतो. आणि हे आपलं सरकार आहे, लक्षात ठेवा. खरे साहेब हे आपलं सरकार आहे, काळजी करू नका. कुणाला एवढी उपाशी आलेली ठेवणार नाही, निश्चित त्याची ग्वाही मी आपल्याला प्रसंगी देतो. पुन्हा आपल्याला या अखंड नाम सप्ताहाच्या निमित्ताने 201 सेवा त्याच्या निमित्ताने आपल्याला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. आपण मला या ठिकाणी बोलवलं, बोलण्याची संधी दिली, मला आशीर्वाद आपण महाराज या ठिकाणी दिले, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय मंत्री महोदय गिरीशजी महाजन साहेब, आपले समस्त ग्रामस्थ खंडाळा सप्ताह कमिटी आणि तरुण मित्र परिवाराच्या वतीने मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. सर्व भाविकांना विनंती आहे, कीर्तन अजूनही बाकी आहे. मंचावरती वैजापूर तालुक्याचे माजी आमदार भाऊसाहेब दादा चिकटगावकर हे देखील उपस्थित आहे. कीर्तन अजूनही चालू आहे, कुणीही पंक्ती वाढायच्या नाही. आणि मंडपातल्या लोकांना हात जोडून पाया पडून एक विनंती आहे, चारही